शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज 30 जुलै 2024 मंगळवार आजपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमधील पाऊस कायमचा उघडणार आहे, सूर्यदर्शन होणार आहे। तर राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये मात्र आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत वातावरणात मोठा बदल होऊन पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर भागांची अपडेट काय असणार आहे याविषयी। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, सकाळच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये सूर्यदर्शन झालेले पाहायला मिळत आहे। मात्र आपण या ठिकाणी पाहू शकता, लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण होईल, मोठा पाऊस देखील होऊ शकतो। यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता असणार आहे। छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या परिसरामध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील अहमदनगरच्या परिसरामध्ये आज आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मात्र फार काही मोठ्या पावसाची शक्यता या भागांमध्ये असणार नाही। तसेच इकडे मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या भागात देखील आज दुपारनंतर आणि रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। कोकणात मात्र मोठ्या जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। आज रात्री आणि उद्या देखील कोकणामध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई-विरार एकंदरीत सर्वच कोकणामध्ये पावसाचा जोर आपल्याला कायम पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा जोर काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल। बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल, तर ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळेल, मध्येच ऊन पडलेलं देखील पाहायला मिळू शकतं। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये दुपारपर्यंत ऊन आणि ढगाळ वातावरण काही भागात असेल। मात्र रात्री दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। विदर्भात पाहिले असता विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहू शकतो। आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस विदर्भातील नागपूर, गोंदिया, गडचिरोलीच्या परिसरामध्ये होऊ शकतो। तसेच अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूरच्या भागात पाहिले असता या परिसरामध्ये फार काही मोठ्या पावसाची शक्यता आज तरी असणार नाही। दुपारनंतर ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असणार आहे। तर मित्रांनो, एकंदरीत राज्याचा अंदाज पाहायचे झाले तर राज्यातील पावसाचा जोर आता कमी झालेला पाहायला मिळणार आहे। बहुतांश भागांमधील पाऊस एक आठवड्यापर्यंत उघडलेला देखील पाहायला मिळेल, सूर्यदर्शन झालेले पाहायला मिळेल। मात्र काही भागातच पुढील आठवडाभर पाऊस कायम राहू शकतो। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।